Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. तर्क व अनुमान. तर तर्क आणि अनुमान हा जो घटक आहे हा अतिशय महत्वाचा घटक आहे. पहा, त्यातील आपण फक्त एकच भाग आज पाहणार आहोत. तर्क व अनुमान. तर्क व अनुमान या घटकावर 6 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 6. तर पहा, तर्क व अनुमान. तर्क व अनुमान या घटकावर आधारित एकूण 6 प्रश्न परीक्षेला विचारले जातात. तर्क व अनुमान या घटकांतर्गत भाषिक व अभाषिक स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर भाषिक म्हणजे काय, अभाषिक म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. आता यामध्ये भाषिक मध्ये कोणकोणते घटक येतात? वयावर आधारित उदाहरणे विचारले जातात. दुसरा आहे वेळ व घड्याळ. वेळ आणि घड्याळ यावर आधारित उदाहरणे परीक्षेला विचारले जातात. तिसरं तर्क आहे. पहा, भाषिक मधील तिसरा जो घटक उपघटक आहे तर्क. चौथा आहे नातेसंबंध आणि 5वा आहे माहितीवरून अनुमान काढणे. त्यापैकी आज आपण पाहणार आहोत फक्त वय या घटकाची माहिती पाहणार आहोत. वय यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ते प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे हे आपण आजच्या तासिकेला पाहणार आहोत. तर वयामध्ये पाहता काय विचार संकल्पना कोणकोणते आहे? पूर्वीचे वय म्हणजेच अगोदरचे वय, आजचे वय म्हणजे सध्याचे वय, नंतरचे वय हे आपल्याला माहिती पाहिजे. पूर्वीचं वय म्हणजे अगोदरचं वय, आजचे वय म्हणजे सध्याचं वय आणि नंतरचं वय. तपा दोन व्यक्तीच्या वयाची तुलना करताना ती पटीत असते. पटीमध्ये करतात. पहा, आता पावपट म्हणजे काय? बरेच परीक्षेला प्रश्न येतो. पहा, पावपट म्हणजे किती? तर आपल्याला माहिती पाहिजे पाव भाग म्हणजे अपूर्णांकामध्ये ते कसं लिहायचंय? 1/4 म्हणजे पावपट. अर्धापट म्हणजे अर्धा भाग म्हणजे 2 पैकी 1 भाग म्हणजे 1/2. तिसरं पहा पाऊणपट. पाऊणपट म्हणजे किती? 3/4. 3/4 आणि दुप्पट. दुप्पट म्हणजे काय? त्याला गुणिले 2 करायचं. पहा, जी संख्या असेल, जे वय असेल त्याला 2 ने गुणायचं म्हणजे दुप्पट. तिप्पट जे काही वय असेल त्याला 3 ने गुणायचं म्हणजे तिप्पट. 3 ने गुणायचे. त्यानंतर दीडपट 1 आणि अर्धा म्हणजेच 3/2. पहा, म्हणजे त्याला 3/2 गुणायचं. पहा, 3/2. अशा प्रकारे उदाहरणामध्ये आपल्याला हे जर शब्द आले त्याचा आपल्याला अशा प्रकारे अपूर्णांकात रूपांतर करता आलं पाहिजे. तर पाहू, आता आपण उदाहरणाद्वारे हा घटक समजावून घेऊया की परीक्षेला कशा प्रकारचे उदाहरणे विचारले जातात. तर पाहत आहे, पहिलं उदाहरण आहे समीर, राघव व आमिर यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 7, 5 आणि 3. पहा, 7, 5 आणि 5, 3 असे आहे. समीर आमिरपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. तर राघवचे आजचे वय किती?
तर हा जो प्रश्न आहे, पर्याय पहा 12 वर्ष, दुसरा पर्याय 21 वर्ष, तिसरा पर्याय 9 वर्ष आणि चौथा पर्याय 15 वर्ष. तर पाहता आपण जे आपल्याला माहिती दिली आहे आपण ते लिहून घेऊया. पाहता तर पहा, समीर, समीर, अजून कोणी पहा, राघव, राघव आणि तिसरा जो आहे तो आहे अमीर. 3 आहे पहा. आता तिघांचं जे गुणोत्तर कसं आहे पहा, 7 5 3 अशा प्रकारे गुणोत्तर आहे. तर पहा, म्हणजेच काय, 7 भाग समीर असेल पहा, 7 भाग समीर असेल, तर 5 भाग राघव असेल, 3 भाग आमिर असेल पहा. आता या ठिकाणी आपण काय करूया पहा, एक भाग म्हणजे एक्स मानायचा आपला, म्हणजेच आपण एक्स मानूया. म्हणजेच काय झालं पाहिजे, 7x 5x, म्हणजे पहा समीरचं जे वय आहे ते किती आहे पहा, 7x, राघवचं 5x आणि आमिरचं 3x हे वय. पहा आता आपल्याला माहिती काय दिली पहा, समीर आमिर पेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे पहा. समीर आमिर पेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे पहा. म्हणजेच काय पाहता, समीरचं किती पहा, समीरचं 7x आहे पहा आणि आमिरचं किती आहे, 3x आहे पहा. म्हणजेच काय झालं पहा, 7x वजा 3x बरोबर 12. कारण दोघांचा फरक किती आहे, 12. 7x म्हणजे काय आहे, समीरचं वय आहे आणि 3x म्हणजे आमिरचं वय आहे. म्हणजे पाहता 7x वजा 3x, 7 मधून 3 वजा केले तर 4 होतात, 4x बरोबर 12. आता हे 4 आणि x यांच्यामध्ये चिन्ह गुणिले आहे, ते समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला जाताना ते काय होतात, भागिले पहा. म्हणजे x बरोबर 12/4. 4 ने 4 ला भागायचं, 4 1 4, 4 3 12. म्हणजे या ठिकाणी x बरोबर उत्तर किती आलं, 3 उत्तर आलं पहा. म्हणजे आता पहा, x बरोबर 3. आपलं काय विचारलं त्यांनी, राघवचं वय विचारलं पहा, राघवचं. आता राघवचं वय किती, राघवचं वय पहा 5x, राघव चे वय बरोबर 5x. म्हणजेच काय झालं, 5 गुणिले 3 म्हणजेच किती आलं, 15 वर्ष. 15 वर्ष हे काय झालं, हे राघवचे वय आलेलं आहे पहा. आपण पुढचं उदाहरण घेऊया. अ, ब, क या 3 भावांच्या वयाचे गुणोत्तर 5 7 7 12 असून अ पेक्षा ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त असेल तर क चे वय 2 वर्षापूर्वी किती होते. अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहा. म्हणजे गुणोत्तरावर आधारित असतात किंवा पटीवर आधारित असतात. उदाहरण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं आणि त्यानंतर आपण उदाहरण सोडायचं. पाहता पर्याय पहा, 13 वर्ष, दुसरा पर्याय 10 वर्ष, तिसरा पर्याय 12 वर्ष आणि चौथा पर्याय पहा 15 वर्ष. तर पाहता आपण माहिती लिहून घेऊ. काय आता, हा अ भाऊ आहे पहा, अ भाऊ आहे, नंतर दुसरा भाऊ आहे पहा, ब भाऊ आहे आणि तिसरा जो भाऊ आहे क, यांचं जे गुणोत्तर कसं आहे पहा, 5 7 7 12. आता एक भाग म्हणजे काय पहा, एक भाग बरोबर x मानू. म्हणजे पाहता जे अ च वय किती पहा, मग 5x, ब चे वय किती आहे 7x आणि क चे वय किती आहे पहा 12x. आता आपल्याला काय माहिती दिली पहा, हे अशा प्रकारे माहिती कच्ची पेपरवर कच्चं काम करून घ्यायचं.
आता पुढे काय दिलं पहा, अ पेक्षा ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त असेल. आता अ पेक्षा ब च वय, अ पेक्षा ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त असेल तर क चे वय 2 वर्षापूर्वी किती पहा. आता काय विचारलं त्यांनी पहा, अ पेक्षा ब चे वय पहा. आता ब चे वय, आता ब चे वय किती पहा, ब चे वय, ब चे वय किती दे 7x, किती आहे पहा 7x, बरोबर कसं आहे ते 2.5 वर्षांनी जास्त आहे पहा. म्हणजेच अ चं वय किती आहे 5x, त्यामध्ये पहा 5x मध्ये 2.5 मिळवले. पाहता अशा प्रकारे समीकरण तयार करून घ्यायचं. वयावर आधारित उदाहरणामध्ये शक्यतो समीकरण तयार होतं आणि ते समीकरण आपण जर सोडवलं त्यावरून आपल्याला ते उदाहरण लवकर सोडवता येतं पहा. आता समीकरणाच्या उजव्या बाजूला 5x आपण ते डाव्या बाजूला लिहू पहा. 7x वजा 5x बरोबर 2.5 म्हणजेच काय पहा 7 मधून 5 वजा केले 2 होता पहा 2x बरोबर 2.5. जर आपण x बरोबर 2.5 भागिले 2 हे उत्तर जर केलं आपण ते उत्तर येते 1.25 म्हणजे 1.25. ही x ची किंमत आली पहा. आता x ची किंमत आली 1.25 आलेली आहे पहा. आता आपल्याला पहा काय विचारलंय, क चे वय, मग क पहा हा क आहे पहा, क चे वय किती आहे, क चे वय किती पहा 12x पहा. क चे वय बरोबर 12x म्हणजेच काय पहा 12 गुणिले x, x चं उत्तर किती आलं आपलं 1.5 पहा 1.25 बरोबर. आता आपण जर हा जो गुणाकार केला, हा या गुणाकाराचं उत्तर येते पहा 15 हे उत्तर येते पहा. म्हणजेच 15 हे उत्तर येते पहा. मग आता 15 हे 15 वर्ष पाहता आपलं उत्तर मिळतं 15 वर्ष. आपण काय करतो, अरे आपलं उत्तर आलेलं आहे, आपण पटकन त्या 4 नंबर रंगवतो. पण इथं काय विचारलं पहा 2 वर्षापूर्वी विचारलं पहा, 2 वर्षापूर्वी विचारलं म्हणजे उदाहरण तुम्ही काळजीपूर्वक वाचा. या ठिकाणी 2 वर्षापूर्वी विचारलेलं आहे. म्हणजेच 15 तून जर आपण 15 वजा 2 केले तर 15 वजा 2 उत्तर येतं 13. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर येते पहा 13 वर्ष. म्हणजे अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी चुकतात, पटकन 15 वर्ष लिहितात. म्हणून तुमचं जे यशाची जी गुरुकिल्ली आहे ते आहे उदाहरण किंवा पेपर व्यवस्थित वाचन करणे, पेपरचं व्यवस्थित वाचन करणं हे पहिलं यश आहे. म्हणून उदाहरण काळजीपूर्वक वाचा, तुम्हाला उत्तर आपोआप मिळेल पहा. म्हणजेच या ठिकाणी 13 वर्ष हे क चे 2 वर्षापूर्वीचे वय असेल. आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल, हा जो प्रश्न आहे पहा. प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा. तर पहा त्या ठिकाणी काय तर पहा काय दिलं पहा, राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी किती पहा. सरासरी किती आहे 16 वर्ष पहा. म्हणजे सरासरी आहे, सरासरी बरोबर 16 वर्ष. तर ती तिघ आहे पहा, तिघ आहे ना, एक राम, एक श्याम दुसरा आणि जॉन तिसरा.
म्हणजेच त्यांच्या वयाची बेरीज किती होईल बरं? पहा, म्हणजेच काय होईल पहा, 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी या तिघांची वयाची बेरीज किती होईल पहा? बरोबर काय होईल ती? 16 गुणिले 3, कारण तिघ आहे पहा. 16 त्रिक 48, म्हणजे 48 वर्ष ही 5 वर्षावर तिघांची बेरीज होणार आहे पहा. आता आजचीच पाहता आपलं काय विचारलं पाहता, ही 5 वर्षापूर्वीची ही बेरीज आहे पहा, 48 वर्ष. मग आपण आजची करूया पाहता. आजची सरासरी बेरीज, सरासरी बेरीज. आता पहा काय होईल पहा, राम 5 वर्षांनी मोठा होईल आजची, कारण हे 5 वर्षापूर्वीच आहे ना. श्याम पण आणखी 5 वर्षांनी मोठा होईल, आणि जॉन पण 5, म्हणजे 5 आणि 5 म्हणजे 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, म्हणजे या 48 मध्ये 15 मिळवायला लागतील पहा. हे 15 काय मिळवायचे, कारण 5 वर्षानंतर हे 5 वर्षापूर्वीच आहे, आणि आजचे सरासरी बेरीज काढताना प्रत्येक जण 5 वर्षांनी, प्रत्येकाचं 5 वर्ष त्यामध्ये आपल्याला मिळवायला लागेल पहा. म्हणून 48 अधिक 15 बरोबर 63 वर्ष हे त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी बेरीज पहा. आता पहा आपलं काय विचारलं त्यांनी, त्यांच्या वयाची बेरीज पहा. 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती येईल पहा. आता आपण पहिल्यांदा बेरीज करूया. आता पहा 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर त्यांची बेरीज किती पहा, तिघांची बेरीज किती पहा, बरोबर हे 63 अधिक हे तिघांचे 5 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, म्हणजे परत पुन्हा 15 त्यामध्ये मिळवली, ती बेरीज होती पहा 78 वर्ष. 78 वर्ष म्हणजे या तिघांची जी बेरीज आली आहे 5 वर्षानंतर ती किती आली आहे, 78 वर्ष. आणि आपल्याला काय विचारलं पहा, सरासरी विचारली आहे. 5 वर्षानंतर सरासरी, सरासरी विचारली पहा, सरासरी. बरोबर काय करायला आपल्याला, ही जी बेरीज आली आहे त्या बेरजेला आपल्याला 3 ने भागावं लागेल पहा, म्हणजे 78 भागिले 3. आता 78 ला आपण 3 ने भागलं पहा, 3 चा पाडा 3, 3 एक 3, 3 दुने 6, 3 स 18, म्हणजे या ठिकाणी 26 वर्ष. 26 वर्ष ही काय झाली पहा, तिघांच्या वयाची सरासरी झालेली आहे. हा प्रश्न पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता पहा. आणखी आता आपण पुढील प्रश्न पाहूया. स्वरा व मीरा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. जर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होणार असेल तर स्वराचे आजचे वय किती आहे? तर पहा आता अनेक प्रश्न हे गुणोत्तरावर आधारित विचारले जातात पहा. तर 2022 या वर्षी हा प्रश्न इयत्ता 8वी स्कॉलरशिपला विचारला गेला होता. तर पहा आता स्वरा आणि मीरा, आपण कच्ची माहिती लिहून घ्यायची आहे. स्वरा आणि मीरा पहा, यांचं पहा 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी जे गुणोत्तर आहे, गुणोत्तर कसं आहे पहा, 3:4. 3:4. आता 3:4 आहे, आपण जर एक भाग बरोबर x मानलं
तर स्वराचं वय होईल पहा 3x आणि मीराचं वय होईल 4x. म्हणजे 5 वर्षापूर्वी स्वराचं वय 3x होईल आणि मीराचे वय 4x होईल पहा. हे 5 वर्षापूर्वीचे. आता आपलं आजचं काढायचं. आजचे आता आजचं गुण कसं असेल पहा. आजचं जे वय असेल पहा काय असेल पहा. हे 5 वर्षापूर्वीच आहे ना. मग आजचं म्हणलं तर यामध्ये आपल्याला 5 मिळवायला लागतील पहा. म्हणजे 3x अधिक 5 आणि मिळत असेल पहा 4x अधिक 5. हे झालं आजचं. आता आणखी आता हे जर आजचं जर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होणार असेल. आता आणखी 5 वर्षानंतर पहा. 5 वर्षानंतर पहा. 5 वर्षानंतर मग हे जे आजचे वय त्यामध्ये आपण आणखी 5 मिळूया पहा. म्हणजे 3x अधिक 5 अधिक 5 आणि मीराचं वय होईल पहा 4x अधिक 5 अधिक 5. म्हणजेच काय 5 वर्षानंतर पहा स्वराचं वय होईल पहा 3x अधिक 10 आणि मीराचं वय होईल 4x अधिक 10. आता हे झालं पहा. आपल्याला काय सांगितलं त्यांनी पहा. या दोघांचं जे गुणोत्तर आहे 5 वर्षानंतरचं म्हणजे हे 3x अधिक 10 आणि 4x अधिक 10 4x अधिक 10 हे जे गुणोत्तर आहे हे किती आहे 5:6. म्हणजेच काय झालं आता 3x अधिक 10 छेद 4x अधिक 10 बरोबर 5/6. हे जर आपण समीकरण सोडवलं तर आपल्याला लगेच उत्तर मिळेल पहा. या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करूया. 5 त्रिक 15 म्हणजे या ठिकाणी 5 त्रिक नाही 6 त्रिक 18 18x अधिक 60 बरोबर 4 पंचे 20 20x अधिक 10 पंचे 50 50. आता आपण हे 18x म्हणजे 20x वजा 18x बरोबर 60 वजा 50. म्हणजे काय पहा 2x बरोबर 10 हे उत्तर आलंय. आणि 2 हे या ठिकाणी गुणिले आहे. समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला जाताना ते काय भागिले पहा. म्हणजे x बरोबर 10/2 म्हणजेच बेक बे बे पंचे 10 म्हणजे उत्तर आलं 5. या ठिकाणी x ची किंमत किती आली 5 आली. आपला काय विचारलं पहा स्वराचे आजचे वय. मग आता स्वरा कुठे आहे पहा. इथं स्वरा आहे पहा. ही स्वरा आहे पहा. आणि आजचं वय कोणतं आहे 3x अधिक 5 म्हणजे पहा स्वराचे आजचे वय बरोबर 3x अधिक 5. आपण जरी x ची किंमत टाकली बघा 3 गुणिले 5 अधिक 5 15 15 अधिक 5 15 5 20 म्हणजे स्वराचे आजचे वय 20 वर्ष असेल. 20 वर्ष. अशा प्रकारे अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. आणि कठीण सुद्धा आपल्याला वाटतो. जर आपण समजून जर घेतलं चांगलं तर हा प्रश्न सोपा वाटतो आणि समजून नाही घेतलं तर हा प्रश्न आपल्याला कठीण वाटतो बा. म्हणून जसं उदाहरण आपण वाचू तसं लिहित जायचंय. कच्चं काम करायचं. आपल्याला उत्तर लगेच मिळतंय पहा. पुढचा प्रश्न घेऊ आपण. अ चे वय क च्या वयाच्या दुप्पट पण
ब च्या 3/2 पट आहे त्यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष असल्यास क आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर किती? तर पहा, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. पहा, प्रश्न काळजीपूर्वक वाचल्याशिवाय आपल्याला उत्तर येणार नाही. पहा, आता याचे पर्याय कोणकोणते पहा. पहिला पर्याय पहा 3/4. दुसरा पर्याय आहे 3/2. तिसरा पर्याय आहे 3/4 आणि चौथा पर्याय आहे 5/3. आता पहा, या ठिकाणी काय करायचं पहा. आता अ चे वय क च्या वयाच्या दुप्पट. म्हणजे पहा, अ चे वय म्हणजे अ बरोबर किती पहा, क च्या वयाच्या दुप्पट म्हणजे 2क. झालं. ते पहिलं वाक्य आपण वाचलं. आपण वाक्य वाचल्याबरोबर आपण त्याचं रूपांतर असं समीकरणात केलं. पहा, पण ब च्या 3/2 पट आहे. म्हणजेच अ बरोबर 3/2 ब. पहा, आता आपण काय करूया, अ च पहा, आपण काय करूया, अ च वय एक्स मान, क च वय एक्स मान पाहतो. क चे वय एक्स मानू. पाहता, म्हणजे आता काय समीकरण झालं. पाहता, जे अ च वय अ चे वय बरोबर 2x. 2x झालं. पहा, अ चे वय 2x. आता अ चे वय हे ब च्या 3/2 पट आहे. पहा, अ चे वय 2x आलं. पहा, आता काय दिलं पहा, अ चे वय ब च्या 3/2 पट आहे. म्हणजेच पहा, उलट पहा, ब चे पहा, अ चे वय ब चे वय अ च्या 2/3 पट असेल. पहा, उलट पाहता, कारण आपण उलट केलं. पहा, आणि ब च आपण केलं. पहा, म्हणजे अ चे वय या ठिकाणी पहा, पहिलं अ च वय हे 3/2 पट ब चे आहे. पहा, मग आपण काय ब च काय येईल. पहा, मग ब चे वय हे अ च्या 2/3 पट असेल. पहा, म्हणजेच काय पहा, ब चे वय बरोबर आता अ च किती, मग 2x गुणिले 2/3 बरोबर. पहा, 2 दूनी 4, 4/1/3 हे आता वय आलेलं आहे. पहा, ब च वय आलं. त्यानंतर आपल्याला अ च वय मिळालं. पहा, आणि क च वय x हे. पहा, आपण काय विचारलं, त्यांनी सांगितलं बघा, त्यांच्या वयाची बेरीज 52 आहे. पहा, त्यांच्या तिघांची जी वय आहे त्यांच्या वयाची बेरीज किती आहे, 52 आहे. म्हणजे पहा, आता अ च वय 2x अ च वय, ब च किती पहा, अधिक ब च वय आहे 4/1/3 आणि क च वय x अधिक x. या तिघांची बेरीज किती आहे, 52 दिली उदाहरणामध्ये, म्हणजे 52. तर आता आपण हे समीकरण सोडवलं. पहा, या ठिकाणी, तर 2x अधिक 4/1/3 अधिक x. पहा,
तर काय होईल पहा समीकरण स्वरूपाचा 3 दुने 6 6x अधिक 4x/3 अधिक x बरोबर 52. पुन्हा पहा त्या ठिकाणी 4 4 2 6 4 त्या ठिकाणी 10 झाले पहा 10x/3 अधिक x बरोबर 52. पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा 3 आणि x पहा 10x अधिक 3 1 3 3x/3 बरोबर 52 म्हणजे 13x/3 बरोबर 52. आता समीकरणाच्या डाव्या बाजूला आपण हे 13/3 इथं नको आपल्याला, ते आपण उजव्या बाजूला लिहूया. म्हणजे ते x बरोबर 52 गुणिले 3/13 पहा 13 1 13 13चा पाडा म्हणलं 13चा पाडा 13च्या पाड्यामध्ये 13 एक नंबरला 13 1 13 13 चौक 52. x बरोबर 4 गुणिले 3 म्हणजे किती आलं 4 त्रिक 12. म्हणजे 12 हे उत्तर आलं आपलं. पण हे x ची किंमत काय आली पहा हे क च वय आलं पहा म्हणजे क च वय आलं 12 वर्ष. क च वय किती आलं 12 वर्ष आले पहा. हे जे वय आहे हे आहे क चे वय बरोबर 12 वर्ष. तर क चा वय आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला विचारलंय क आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर. क आणि ब आता क च 12 होईल मग ब च किती आहे पहा ब च किती पहा ब चे वय बरोबर 4x/3 बरोबर पहा 4 गुणिले 12/3 3 1 3 3 चौक 12 4 चौक 16 म्हणजे ब च वय आलं 16 आणि अ च किती आहे 12 म्हणजे पहा क च पहा किती आहे 12 आणि 16 12 आपण 16 केलं पहा 4 चौक 16 4 त्रिक 12 म्हणजे 3/4 म्हणजे 3/4 या ठिकाणी आपलं पर्याय नंबर 3 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे उदाहरण व्यवस्थित सोडवायचं आहे. उदाहरण सोडल्यानंतर आपल्याला त्याचं अचूक उत्तर मिळतं पहा. कठीण असणारा हा भाग आपल्याला आपण जर उदाहरण काळजीपूर्वक वाचलं तर हा घटक अतिशय सोपा होतो आणि आपल्याला पैकी आपण यामध्ये गुण मिळवू शकतो. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. आई मुलगी यांच्या वयाची आजची बेरीज 30 वर्ष तर आई मुलीपेक्षा 22 वर्षांनी मोठी असल्यास मुलीच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते पहा. आणि या ठिकाणी पर्याय पहा 26 वर्ष. दुसरा पर्याय पहा 30 वर्ष. तिसरा पर्याय 16 वर्ष आणि चौथा पर्याय पहा 22 वर्ष. आता या ठिकाणी पहा दोघांच्या वयाची बेरीज आता अतिशय सोपा प्रश्न आहे. यामध्ये कोणतीच क्रिया करायची नाही पहा. या उदाहरणामध्ये कोणतीच क्रिया करायची नाही पहा. फक्त उदाहरण जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलं पहा उदाहरण जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलं तर तुम्हाला या ठिकाणी लगेच उत्तर मिळेल पहा. म्हणजे प्रश्न वाचताच तुम्हाला याचं उत्तर मिळेल पहा. आई मुलग्यांच्या वयाची आजची बेरीज 30 वर्ष व आई मुलीपेक्षा 22 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे पहा इथं याच वाक्यामध्ये उत्तर दिले पहा आई मुलीपेक्षा 22 वर्षांनी मोठी. म्हणजे आता मुलीचं वय 0 म्हणजे जन्माच्या वेळी विचारलंय. म्हणजेच काय झालं या ठिकाणी आईचं वय किती असणार मग 22 वर्ष. कोणतीच क्रिया इथं करायची आपल्याला पहा. असा प्रश्न विचारला गेलेला आहे पहा. म्हणजे या ठिकाणी कोणतीही क्रिया इथं आपण करायची फक्त या ठिकाणी तर्क लावायचा. व्यवस्थित उदाहरणाचं वाचन केलं की आपल्याला लगेच याचं उत्तर
मिळते पहा. म्हणून उदाहरणे काळजीपूर्वक वाचा. पुढचा प्रश्न आहे पहा. वसंत व शरद यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे. त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होत असेल तर दोघांच्या वयातील फरक किती? पाहता पर्याय आहे 6 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष आणि 8 वर्ष. तर पाहता या ठिकाणी वसंत शरद. पाहता काय करायचं, लगेच आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती लिहून घ्यायची. पहा वसंत आणि शरद गुणोत्तर कसं आहे? 4:3. एक भाग बरोबर एक्स मानला, पण एक्स मानू म्हणजे पाहता वसंत आजचं वय किती होईल पहा? 4x. आजचे वय बरोबर किती होईल पहा? 4x. आणि शरदचं किती होईल पहा? 3x. वसंतचे आजचे वय 4x आणि शरदचे आजचे वय 3x. आपला काय विचारलं पहा? 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर पहा वयाचे गुणोत्तर 6:5 होत असेल तर दोघांच्या वयातील फरक किती? पहा आता आपण काय करूया, हे आपल्याला आजचं वय निघालायचं. आपण 8 वर्षानंतर पाहूया. पहा 8 वर्षानंतर पहा वसंत वय किती होईल मग? 4x अधिक 8 होईल. आणि शरदचं किती होईल? 3x अधिक 8. पहा आपल्याला वसंतचं 8 वर्षानंतर वय भेटलं 4x अधिक 8 आणि शरदचं 8 वर्षांचं वय भेटलं पहा 3x अधिक 8. आणि हे जे गुणोत्तर किती आहे पहा 8 वर्षानंतर कसं आहे? 6:5. म्हणजे ह्या दोघांचा भागाकार बरोबर ह्या दोघांचा भागाकार म्हणजेच काय पहा 4x अधिक 8 छेद 3x अधिक 8 बरोबर 6/5. ही उदाहरणं दिले पहा. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होत असेल पहा. आता आपण हे समीकरण सोडून घेऊया. या 5 ने 4x अधिक 8 ला गुणायचंय पहा. 5 चोक 20, 20x आणि 5 8 40 अधिक 40 बरोबर 6 ने 3x अधिक 8 ला गुणलं पहा. 6 त्रिक 18, 18x आणि 6 8 48. तर पाहता आता या ठिकाणी पहा 20. हे जे 18x आहे ते आपण डाव्या घेऊ पहा. 20x वजा 18x बरोबर 48 वजा 40. आपण 40 आहे ते विरुद्ध बाजूला घेतले पहा. म्हणजेच काय उत्तर आलं पहा 2x बरोबर 8. म्हणजेच x बरोबर 4. आता x बरोबर 4 किंमत आहे. आपला काय विचार दोघांच्या वयातील फरक. दोघांच्या वयातील फरक दोघांच्या आजच्या वयातील फरक. दोघांच्या आजच्या वयातील. आता आजचं वय किती पहा वसंतचं आजचं वय पहा. वसंतचे आजचे वय वसंतचे आजचे वय बरोबर किती आहे ते 4x. म्हणजे किती आलं पहा 4 गुणिले 4 16 वर्ष
आणि शरदचं किती पहा, शरदचं आहे, शरदचे आजचे वय बरोबर 3x, 3 गुणिले 4, 3 चोक 12, 12 वर्ष. आता दोघांच्या आपल्याला विचारलं त्यांनी, फरक विचारला, फरक म्हणजे वजाबाकी. 16 वजा 12 बरोबर 4, 4 वर्ष. म्हणजे या ठिकाणी दोघांच्या वयातील फरक या ठिकाणी 4 वर्ष आहे. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.